नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे BPC लाईव्ह इव्हेंट. आणि तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आणि हा जो ब्लॉग आहे हा खूप मोठ्या सफरचा ब्लॉग आहे. तर चला तुम्ही आमच्या सोबतच राहा. कुठे चाललो आहे, काय चाललं आहे ते तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच आम्ही कुठे चाललो आहे ते. तर तयारी झालेली आहे. एक बॅग आत राहिले, सो इथे बॅगा वगैरे उतरवण्याचं काम चालू आहे. एंजल चप्पल घालते, अजून एक बॅग आत राहिले. तर आमच्या सोबतच राहा तुम्ही. आम्ही कुठे चाललोय, काय चाललंय, सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर चला मी पहिले बॅगा सगळ्या उतरवतो आणि तुम्हाला डायरेक्ट मी रेल्वे स्टेशनला भेटतो. चला गाईज, आम्ही आलो आता पनवेल स्टेशनला. आमची जी ट्रेन आहे ती आहे CSTला. तर आम्ही पनवेलवरून आता CSTला जाणार आहोत. पहिले पुढे सगळे चालतात. सो फायनली ट्रेनमध्ये आलो आहे आणि ट्रेन आता सुरू झालेली आहे. पनवेल स्टेशनवरून आम्ही निघालो आहे. सर्व बसलेले आहेत. मावशी, काका, वहिनी सोडायला आले जयेशला. जयेश काय खुश का? हां, झोपू नको ट्रेनमध्ये, गुजगुल्या करीन. आत्ता आलो आम्ही CST स्टेशनला. बॅगा एवढ्या आहेत की आम्हाला ब्लॉग शूट करता येत नाही आहे. तर मग मागे सगळे येतात, पुढे चाललेत. सासू सासरे पुढे चालले. सृष्टी, वहिनी आणि मावशी, काका हे सोडायला आलेत आम्हाला. तर मग भारी वाटतोय. आता CST स्टेशनला तुम्ही बघू शकता बॅगाच एवढ्या आहेत ना काहीच का जाम बॅगा खेचत यायला लागते. तर मग चला पहिले मी ट्रेनमध्ये बसतो आणि मग तुम्हाला तुमच्याशी बोलतो पुन्हा एकदा. तर मग चला सोबतच राहा. कुठे चाललो आहे, काय चाललो आहे तुम्हाला मी सगळं सांगेनच. पोलिओ डोस चालू आहे. आम्ही पोलिओ डोस देतो. राजूला पोलिओ डोस देतो. राजू रडते पोलिओ डोस घ्यायला. हे औषध गोड 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 गोड. कशाला? सो आता आम्ही आहोत CST स्टेशनला. ट्रेनचा वेट करतोय. तर पाऊस भरपूर आहे गाईज. तर मी तुम्हाला ट्रेनमध्ये बसूनच भेटतो. सो गाईज CST स्टेशनला आहे आणि ट्रेन आलेली आहे, तुम्ही बघू शकता. सो कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, पहिले फॅमिली आणि मस्त असा बऱ्याच दिवसांनी लॉंग रूटला चाललो आहे. तर तुम्ही सोबतच राहा. मी ट्रेनमध्ये बसतो आणि ब्लॉग शूट करतो, कारण बॅग वगैरे पूर्ण सेट करायचे आहे सर्व. तर मग चला ट्रेनमध्ये बसतो पहिलं. तू कुठे चालला? आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय गाईज. मस्तपैकी ट्रेनमध्ये बसलोय आणि AC चालू नाही झाली, फक्त फॅन आणि लाईट चालू आहे. इथे लाव ना बटन दाब. थोड्या वेळाने आता येते थोडी थोडी येईल लावा.
काका सृष्टी वाहिनी आम्हाला सोडायला आलते, तर ते आता चालले आहेत घरी. आता ट्रेन सुटेल आमची. लोकांची मम्मी ना अशी बाय करतात, जय शिवमी अशी बाय करते. ट्रेन मध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त फुल ऑन एसी, एवढं गार वाटते. आत्ता आम्ही ठाण्याला पोचलोय. CST वरनं निघालोय. दादर CST वरनं दादरला आली, दादरवरनं ठाणा आणि पुढे चाललोय. कुठे चाललोय ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला सांगायचा मी प्रयत्न करेन किंवा ह्या ब्लॉगमध्ये सांगेन. तर तुम्ही सोबतच राहा. जय शिकण्या बसलाय, राधा बसलाय. इकडे प्रीती आहे, मम्मी आहे, सासरे आहे, काकी आहे. प्रीती काय आहे, आंबे जेवली ना आता? हे बघ भूक लागली तर घराघरा खाली येशील. यांच्या जागेवरनं भांडणं कधी सुधारणार काय माहित नाही. कोण मजा शेत नाही, 7 वाजेवर भांडणं चालले तिथं. कंटेंट भेटला, डबा खाली होईल. तिशीला आणखी 200 जास्ती घे बाबा. दुसरा एवढा गोंगाट आहे ना काहीच ट्रेन मध्ये सांगू. सो गाईज फुल ऑन मजा येते. पिऊन इंग्लिशसाठी आणि ही बघा हा यांना झोपायला आल्या ते ट्रेन मध्ये. बघा आता 12 नाही वाजले, ते माणसं झोपायला गेली वरती. बाकीच्यांनी काय करायचं, टाळा कटायचा. हा ही बघा यांनी याच्या बहिणीला टाकून आले. हिला पण झोप आली, जागा शोधते पण ते काय आहे आता जागा. आणि राजवी पण ब्लॉग शूट करते. कुठे आलोय काहीच आता माहित नाही, पण आलोय कुठेतरी. 1 तास 50 मिनिटं शिल्लक राहिलेत माझ्याकडे आता. पण आपल्याला पूर्ण ब्लॉग शूट करायला आहे. कुठे चाललोय काय चाललंय ते तुम्हाला तुम्ही माझ्यासोबतच राहा, मी तुम्हाला नक्की सांगेन कुठे चाललोय. आणि हा इकडे आणि प्रीती काय म्हणशील, कसं वाटतंय ट्रेन मध्ये तुला? आता झोप आलेली आहे, जागा द्यावी अशी विनंती आहे. प्रीती नुसतं झोपेचंच बघते. गॉगलच आहे पण नंबरचा. आपण इकडचं ओपन करूया. तुम्ही चेन्नई एक्सप्रेसला कधी आले तर ही बाई बघा बांगड्या वगैरे विकत असते. तर सुंदर अशा बांगड्या आहेत त्या हिच्याकडे. तर तुम्ही घेऊ शकता बांगड्या वगैरे, चांगले चांगले असतात. जयेश इकडे गेम खेळते. अर्चन काही झोपली एवढ्या लवकर. बहिणीला फोन करायला काय पाहिजे तुला. सो गाईज आता आपण आलो आहे कर्जत स्टेशनला. बाहेर बघू शकता कर्जत स्टेशन आलं आहे. जयेश कुठे आहे? जयेश समोर बसला आहे. या मस्त यांच्या एक झोपा झाल्या. इथे बसले, इकडे बसले. तर मग चला सोबतच राहा. अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगितलं ना कुठे चाललो आहे, पण नक्की तुम्ही सोबत राहा तरच मी तुम्हाला नंतर पुढे ब्लॉगमध्ये सांगेन कुठे चाललो आहे ते. तर चला सोबतच राहा. आता ह्याच्या पुढे येईल लोणावळा स्टेशन, तेव्हा मी तुमच्याबरोबर पुन्हा एकदा लाईव्ह तुमच्याशी पुन्हा एकदा बोलेन. सो गाईज आता आपण आलो आहे कर्जत स्टेशनला. बाहेर बघू शकता कर्जत स्टेशन आलं आहे. जयेश कुठे आहे? जयेश समोर बसला आहे. या मस्त यांच्या एक झोपा झाल्या. इथे बसले, इकडे बसले. तर मग चला सोबतच राहा. अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगितलं ना कुठे चाललो आहे, पण नक्की तुम्ही सोबत राहा तरच मी तुम्हाला नंतर पुढे ब्लॉगमध्ये सांगेन कुठे चाललो आहे ते. तर चला सोबतच राहा. आता ह्याच्या पुढे येईल लोणावळा स्टेशन, तेव्हा मी तुमच्याबरोबर पुन्हा एकदा लाईव्ह तुमच्याशी पुन्हा एकदा बोलेन. कसं आहे जयेश?
कसा आहे समोसा सांग ट्रेन मध्ये कमेंट दे. कमेंट दे ना. चांगलं सो गाईज आम्ही आता समोसे घेतले 2 प्लेट. एक नंबर तिकडे समोसा होता train पिऊ मधला. एकटाच खातोय आणि मी आणि जयेशने एक एक घेतला. तर सुंदर होता समोसा, मस्त आहे ना, टेस्ट चांगलं होतं. चाय रे चाय. तर सुंदर समोसा होता, टेस्टी होता. सो तुम्ही सोबतच राहा. मी तुम्हाला अजून सांगितलं नाही मी कुठे चाललोय, पण ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार, उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबतच राहा. मम्मी ट्रेनचा प्रवास कसा वाटतंय लांबल्याचा? मस्त वाटते. छान दऱ्या बघायला भेटतात. एक नंबर. एक नंबर. हिची एक झोप झाली काढून. सांबोचे चांगले होते. अंडा बिर्याणी येऊन गेली, चिकन पनीर. बिर्याणी येऊन गेली, व्हेज एसी बिर्याणी येऊन गेली, कंपार्टमेंट आहे. चहा येते, स्वेटर आणायला जांभूळ पाहिजे. येते मध्ये मध्ये, सगळं काय येते ट्रेन मध्ये. आणि या बायांच्या झोपा काय संपत नाही. सोबत नाही इकडे झोप झाले. गाईच बघा, तिकडे आमचे पप्पा पण बरोबर आहेत आमच्या. ते बघ. चला सोबतच राहा.